या बजेटची प्रायोरिटी काय? लोन घेऊन तुम्ही सरकारी नोकरांचा पगार देणार का? ग्रामीण भागात जी बेरोजगारी आहे, मेजर चॅलेंज जो आपला आहे तो बेरोजगारीचा आहे, शहरीकरणाचा आहे. ते बेरोजगार तिथेच ॲब्झॉर्ब करता आले पाहिजे. युवकांसाठी काय? जनरेशन झी जे आहे, हे खूप इम्पेशंट जनरेशन आहे. बेसिक एज्युकेशन सेक्टर आणि हेल्थ सेक्टर 54 लाख कोटी येतायत कुठं? प्रत्येक बजेटमध्ये प्रायोरिटी वेगळी असते. या सगळ्या मार्केटमध्ये तुम्हाला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे का? तर मला हे बजेट मागच्या अनेक बजेटपेक्षा नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, केंद्र सरकारचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. आता अर्थसंकल्प म्हटलं की आकडेवारी आली, अनेक आकडे समोर आले. कुठल्या क्षेत्रासाठी किती पैसे मिळाले ह्याच्या घोषणा झाल्या, ते आकडे आपल्या समोर आले. परंतु त्यातून नेमकं काय होणार आहे, याचा अर्थ काय आहे, हे मात्र फार कमी लोकांनी सांगितलेलं आहे. आणि आपल्याला खरं तर ते समजून घ्यायचं. म्हणजे विरोधकांनी सुद्धा टीका केली, की या अर्थसंकल्पातून रोजगार निर्मिती होणार नाही. शेतीसाठी यामध्ये काही नाही. उद्योग वाढीसाठी काही नाही. पण खरं सरकारच्या बाजूने काय सांगितलं गेलं, तर या सगळ्याच गोष्टी होणार आहेत. म्हणजे अर्थसंकल्पामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. आत्मनिर्भर भारतासाठी हा अर्थसंकल्प आहे, असं स्वतः खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. पण त्याच्याबरोबर उलट विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जे सांगितलं ते तुम्ही ऐका. त्यामुळं नेमकं काय याचा अर्थ आपल्याला लागला पाहिजे. युवकांची सर्वाधिक संख्या असलेला हा आपला देश आहे. मग त्यांच्या हाताला रोजगार मिळणार आहे का? कारण कॉलेज संपवल्यानंतर ते पुन्हा रोजगाराच्या शोधात बाहेर पडणार आहे. मग आत्ताची जी इंडस्ट्री आहे आपली, त्यांचं पुढं काय होणार आहे? ती किती वाढणार आहे? किंवा आपल्याकडं एक फार मोठी चर्चा आहे, की आपल्याकडं विकेंद्रीकरण होत नाही. शहरं फुगतायत. 30-30 शहरं मोठी होतात आणि तिथं पायाभूत सुविधांची मात्र वानवा आहे. म्हणजे पिण्याला पाणी नाही. काही शहरं अशी आहेत, की जिथं 15-15 दिवस, महिना-महिना पिण्याचं पाणी येत नाही आणि मग ते पाणी तुम्हाला घरी साठवून तुम्हाला प्यायला अशी परिस्थिती आहे. पण ह्या सगळ्याला उत्तरं ह्या अर्थसंकल्पामध्ये दिली आहेत, असं सुद्धा सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळं आपण हे सगळं समजून घेऊ. माझ्यासोबत अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर नरेश बोडखे हे आहेत. त्यांच्याशी आपण बोलूयात. सर, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं आपलं थँक यू. स्वागत आहे खरं तर. थँक यू, थँक यू. मग मला तुम्ही सांगा, हा अर्थसंकल्प आकडे सगळ्यांनीच सांगितले. पण याच्यातून फार 3-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, की या अर्थसंकल्पातून युवकांना काय मिळेल? कारण आपला देश जो आहे, तो जगातला सर्वात युवकांची संख्या जास्त असलेला देश, असा आपण डंका वाजवतो. पण डेमोग्राफिक डिव्हिडंड. त्या युवकांच्या हाताला जर रोजगार मिळायचा असेल, तर त्याची रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे. त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, तर रोजगार मिळू शकतो. खरं आहे. म्हणजे ह्या सगळ्या. दुसरी गोष्ट, आपला कृषीप्रधान देश आहे. राईट. पण मग या अर्थसंकल्पाचा चेहरा हा शेतीचा नव्हताच, अशी विरोधकांनी टीका केली. परंतु सरकार सांगतं आम्ही शेतीसाठी भरपूर. पण नेमकं मला कोण काय म्हणालं ह्याच्यात नाही जायचं. खरं तर याच्यातून काय होणार आहे, हे खरं तर आमच्या प्रेक्षकांना समजून द्यायचंय. म्हणून खरं तर आम्ही तुमच्याकडे आलोय. आम्हाला थँक यू. ह्या अर्थसंकल्पाचा एक अर्थ आम्हाला समजून द्या. मला असं वाटतं 2-3 भागात तुम्ही त्याला डिव्हाईड केलंय. एक तर युवकांसाठी काय, कृषीसाठी काय किंवा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काय, अशा सगळ्या ह्या 3-4 भागांवरती आपण बोलणं अपेक्षित आहे. पहिला भाग मी घेतो युवकांसाठी काय. तुम्ही अगदी बरोबर बोललात, की आज जी तरुण लोकसंख्या आहे, जगातली जी तरुण लोकसंख्या म्हणतो आपण, तरुणांचा देश म्हणतो, ज्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो आपण, तो भारताकडे आहे. पण जर हा डेमोग्राफिक डिव्हिडंड जर आपण व्यवस्थित चॅनलाइज जर नाही केला, तर हा डेमोग्राफिक टॅक्स होऊ शकतो. म्हणजे अगदी डिव्हिडंडच्या विरुद्ध म्हणजे हा अशा प्रकारे जर हे उभारलं, तर त्याचं रूपांतर हे तुम्ही बघितलंय, की पश्चिम आशियामध्ये म्हणजे बेसिकली साऊथ एशियामध्ये, दक्षिण आशियामध्ये जे काही घडतंय, श्रीलंकेमध्ये असेल, नेपाळमध्ये असेल, बांगलादेशमध्ये असेल किंवा पाकिस्तानमध्ये पण त्या प्रमाणात चालू आहे. अशा प्रकारे कारण ह्या सगळ्याच साऊथ एशियन आणि वेस्ट एशियन कंट्रीजमध्ये हे जवळ सिमिलर प्रॉब्लेम्स आहेत. मग आता जर युवकांचे प्रश्न तुम्ही सोडवले नाहीत, तर युवक तेवढा पेशंट नाहीये आता. म्हणजे त्याच्याकडे तेवढे पेशन्स राहिलेले नाहीयेत. तर युवक तशा अर्थाने ते ज्याला आपण जन झी म्हणतो आपण, जनरेशन झी जे आहे, हे खूप इम्पेशंट जनरेशन आहे. ह्या जनरेशनसाठी तुम्हाला ठोस काही पावलं उचलावी लागणार आहेत. हे अगदीच खरं आहे. आणि मला वाटतं हे याच्या बाबतीत सरकारसुद्धा
सरकारला सुद्धा जाणीव आहे. आणि तुम्ही या बजेटची जर प्रायोरिटी, एकमेव प्रायोरिटी तुम्ही जर मला विचारलं, की काय प्रायोरिटी आहे या बजेटमध्ये, तर ती सगळे डॉट्स जेव्हा आपण कनेक्ट करतो, तेव्हा एक प्रायोरिटी जी दिसते ती म्हणजे एक तर ग्रोथ आहे. तो ग्रोथ मोमेंटम जो आहे तो आपल्याला वाढवायचा आहे. पण त्याच्या सोबतीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जॉब क्रिएशन आहे. अल्टिमेटली जर तुम्ही जॉब क्रिएट करू शकला नाही, तर ह्या जनरेशनला तुम्ही खुश करू शकणार नाही. मग ते जॉब क्रिएट कुठे होऊ शकतात याच्या पॉसिबिलिटी आहे. पण सरकारने याच्या अगोदर काही कुठले प्रयत्न केले नाहीत का? केलेत. मला असं वाटतं अगदी मुद्रा लोनपासून ते अगदी स्टार्टअप इंडियापर्यंत, स्किल इंडियापर्यंत, मेक इन इंडिया असे असंख्य प्रयत्न गव्हर्नमेंटने वेगवेगळे प्रयोग करून झालेले आहेत. त्या काही प्रमाणात ते सक्सेसफुल पण झालेत, काही प्रमाणात ते मला असं वाटतं तेवढे सक्सेसफुल नाहीयेत. तर मग हे सगळे प्रयत्न दर बजेटला आपण त्या अशा प्रकारचे प्रयत्न करत असतो, अशा प्रकारच्या प्रायोरिटी सेट करत असतो. तर या बजेटची प्रायोरिटी काय आहे? या बजेटची प्रायोरिटी शेती नाहीये, हे निश्चितच आहे. शेतीवर डेफिनेटली खर्च केलाय. शेतीवर सुद्धा खर्च करताना त्यांनी जॉब क्रिएशन हेच त्याचं टार्गेट ठेवलेलं आहे. म्हणजे सेंट्रल जी थीम आहे याची या बजेटची बजेटची. एक टार्गेट म्हणून तर ती आहे एम्प्लॉयमेंट जनरेशन. दुसरी एक थीम आहे, ती थीम मला दिसते ती म्हणजे की सुधारणावादी बजेट आहे. म्हणजे वेगवेगळ्या सुधारणा करायचं ठरवलंय. त्यामध्ये जसं आता पहिली एक सुधारणा आहे, की नवीन आयकर कायदा हा 1 एप्रिलपासून लॉन्च होणार आहे. ही एक सगळ्यात मोठी सुधारणा आहे. किंवा बाकी पण बऱ्याच गोष्टी त्यांनी त्या सुधारणांच्या स्वरूपामध्ये आणल्या आणि त्या सुधारणा तुम्हाला आता लगेच दिसणार नाहीत. पण पुढच्या 1, 2, 3 वर्षात त्याचे परिणाम दिसायला लागतील. पण तरीसुद्धा आपल्याकडे जे काही एक इन्कम जनरेट होतं, गव्हर्नमेंटकडे एक बजेट येतं. साधारणतः आपलं 54,00,000 कोटीचं बजेट मांडलं गेलंय. ह्या 54,00,000 कोटीमधून कुठे-कुठे, किती-किती खर्च होणार आहे? बरं हे 54,00,000 कोटी येतायत कुठून हे पण लोकांना सांगणं गरजेचं आहे. कारण जनतेला जर हे माहीत नसेल, की आपले पैसे कुठून येतायत आणि कुठे खर्च होतायत, तर मला वाटतं बजेटचा अर्थ पूर्ण करणार नाही. त्यामुळे त्याच्यापैकी 27-28 लाख कोटी हे त्यांना टॅक्समधून येतायत, टॅक्स रेव्हेन्यूमधून येतायत. हं, हं. पण उर्वरित जे 17,00,000 कोटी आहेत, त्याच्यावरती आपण कर्ज उभारणे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपण लोन घेणार आहोत, कर्ज घेणार आहोत. ह्याच्यातून तो उभा राहणार आहे. मग लोन घेऊन तुम्ही सरकारी नोकरांचा पगार देणार का? लोन घेऊन तुम्ही कुठलं अशा प्रकारच्या लाडक्या बहीणसारख्या योजना राबवणार का? तर निश्चितच नाही. आणि हे सरकारला सुद्धा माहिती असतं. त्यामुळे तुमचा जो काही डेट टू जीडीपी रेशिओ असतो म्हणजे कर्ज आणि तुमचं सकल राष्ट्रीय उत्पन्न याचा जो रेशिओ असतो, तो रेशिओ तुम्हाला मेंटेन करायचा असतो आणि त्या दृष्टीने प्रयत्न करतात. मागच्या वर्षी जे ह्या एवढ्या पैशांपैकी साधारणतः 11,00,000 कोटी हे इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च केले गेले. आता यावर्षी त्याच्यात 10% वाढ करून ते साधारणतः 12.2 लाख कोटी एवढा खर्च ते इन्फ्रास्ट्रक्चरवरती करणार आहेत. म्हणजे काय आता हे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय आहे? ते कुठे जातंय? त्याचा काय संबंध आहे? मी ज्या प्रायोरिटी सेट केल्यात, मी म्हटलं जॉब क्रिएशन आणि जॉब क्रिएशन म्हटलं तर तो सगळा युवकांचाच प्रायोरिटीचा भाग आहे. म्हणजे अल्टिमेटली ते युवकांकडे जाणार. जॉब क्रिएट नाही झाल्या तर त्याचा लॉस सगळा युवकांच्या बाजूनेच दिसतो. तर आता इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांनी प्रायोरिटी सेट केल्यात, की तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर कोणतं इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं अगदी डिफेन्सपासून ते जे काही काय म्हणतो आपण त्याला ते अ, औषध निर्माण औषध शास्त्रापर्यंत. निर्माण शास्त्रापर्यंत आहे. त्यामध्ये बायोफार्मा आहे. तुमचं कंटेनर मॅन्युफॅक्चरिंग असेल. तुमचे रेल्वे आहेत, रोड्स आहेत. रोडचं सुद्धा साधारणतः 3,00,000 कोटीचं बजेट आहे. रेल्वेचं सुद्धा 2.5-3 लाख कोटीचं बजेट आहे. म्हणजे ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचं मिळून साधारणतः 12-12.5 लाख कोटी होत आहेत. आता त्यातला एक प्रायोरिटीचा भाग जो तुम्ही तुमच्या प्रास्ताविकमध्ये बोललात तो असा आहे, की टायर 2 आणि टायर 3 च्या ज्या सिटी आहेत, ह्या सिटींचं काय? त्याचा मूळ प्रश्न असा आहे, की शहरं जी आहेत बेसिकली मेट्रो जे आहेत, मेट्रो सॅच्युरेट झालेत. म्हणजे त्याची आता कॅपॅसिटी संपली आहे. त्याची ट्रॅफिक असेल, पाणी असेल, घनकचरा असेल किंवा व्यवस्थापन एकंदरीत असेल, अ, झोपडपट्ट्यांचा विषय आहे. असे असंख्य प्रॉब्लेम आता उभे राहिलेत आणि ही शहरं फुगली आहेत. आता ह्याची जी सूज आली शहरांची, ही सूज कमी करणं गरजेचं आहे. म्हणून विकेंद्रीकरण होणं गरजेचं आहे, हे असं आपण नेहमीच बोलतो आणि ते विकेंद्रीकरण खऱ्या अर्थाने आता दिसायला लागलंय आणि ते विकेंद्रीकरण करायचं असलं तर तुम्हाला तो काही रोजगाराचा लोंढा आहे. तो लोंढा तुम्हाला कुठेतरी पार्क केला पाहिजे किंवा कुठेतरी थांबवला पाहिजे. तो कसा पार्क करायचा? ते 2 प्रकारचे लोंढे आहेत. एक तर नवीन तयार होणारा यूथ आहे, नवीन तयार होणारा वर्ग जो आहे तो तुमच्या रोजगार मार्केट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला जॉब मार्केटमध्ये येतोच आहे. पण ह्या जॉब मार्केटमध्ये जी जुनी लोकं आहेत त्यांचं पण काय करायचं? याच्यामध्ये अजून काही प्रश्न असे आहेत, की ग्रामीण भागात जी बेरोजगारी आहे. ग्रामीण भागातली बेरोजगारी अजून एक प्रश्न आहे. आर्थर लिविसने त्यांच्या अगदी 100 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय, की ॲग्रीकल्चरमध्ये सरप्लस लेबर असतं. म्हणजे छुपी बेरोजगारी असते. म्हणजे साधारणतः शेतीमध्ये जर तुम्ही 2 लोकं काम करू शकत असाल घरातले, तर तुम्ही 5 लोकं काम करतायत. म्हणजे त्यातले 3 लोकं हे बिना कामाचे शेतीवर असतात. तर त्यांना सुद्धा तिथून ते सुद्धा बेरोजगारच आहे एक प्रकारचे, पण ती छुपी बेरोजगारी आहे, दिसत नाहीये. त्यांना सुद्धा तिथून बाहेर काढणं गरजेचं आहे आणि तिथून बाहेर काढून त्यांना कुठल्यातरी रोजगारामध्ये आणणं गरजेचं आहे. जर ते रोजगारामध्ये आले तर उत्पन्न वाढेल, तर त्यांचा विकास होईल, तर त्यांचं
उत्पन्न दुप्पट होऊ शकेल. अजून दुसरा प्रश्न तोच आहे, की शेतीला काही मिळालं नाही, पण शेतीचं उत्पन्न दुप्पट कसं होणार? किंवा शेतीचा जो काही नफ्याची शेती असा नावाचा जो प्रकार आहे, मला असं वाटतं ही एक मिथ आहे. नफ्याची शेती हा असा प्रकार आता साधारणतः मागच्या काही अगदी ह्या या या दशकामध्ये तर नक्कीच दिसत नाहीये. कारण उत्पादनाचा खर्च वाढलाय आणि त्यातून मिळणारं जे काही उत्पन्न आहे, हे मात्र मार्केटवरती म्हणजे डिपेंडंट किमान आहे. आधारभूत किमतीचा एक मागणी होती शेतकऱ्यांची. ते काय झालेलं दिसत नाहीये. परंतु त्यांनी असं म्हणजे सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये असं आहे, की शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल? मग त्यासाठी काही कुक्कुटपालन आहे, त्यासाठी मत्स्यपालन आहे, त्यासाठी दुग्ध व्यवसाय आहे. यासाठी काही योजना त्यांनी केलेल्या दिसतात. याचा उहापोह तुम्ही केला. पण मला एक स्पेसिफिक मध्ये तुमचं मत जाणून घ्यायचं की या सगळ्या सेक्टरमध्ये रोजगार कुठल्या क्षेत्रामध्ये नव्यानं वाढू शकतो? कारण अगदी. ही खरं दिशा विद्यार्थ्यांना मिळेल का? कारण आता ते विद्यार्थी असतील. ते कॉलेजमध्ये कुठल्या ना कुठल्या स्ट्रीममध्ये शिकत असतील. त्यांनी कुठलं एज्युकेशन घ्यायचं? कारण आपल्या अर्थसंकल्पाची काय दिशा आहे? त्याच्यानुसारच रोजगार निर्माण होणार आहे. मग एज्युकेशन तिसरीकडचं घेतलं तर त्याला रोजगार काय मिळणार उपयोग आहे? नाहीये. तर मी हे सगळे डॉट्स कनेक्ट करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे मी शेती, युवक, एज्युकेशन, रोजगार ह्या सगळ्यांना डॉट मी कनेक्ट करणार. त्यात अर्बनायझेशन हा एक मुद्दा आहे. नागरीकरणाचा जो मुद्दा आहे, तोही मुद्दा मी कनेक्ट करायचा प्रयत्न करतो आणि मग शेवटी आपण ह्या सगळ्या प्रश्नांकडे येऊया. मला असं वाटतं प्रत्येक बजेटमध्ये प्रायोरिटी वेगळी असते आणि त्यामुळे रोजगार निर्मितीचे वेगवेगळे सेक्टर पुढे-पुढे येत असतात. आता आपल्यापुढे सगळ्यात मोठा चॅलेंज हा होता, की जे सेक्टर्स बाहेरच्या याच्यामध्ये देशांमध्ये एक्सपोर्ट करतात, हे सेक्टर तर अफेक्ट झालेले आहेत. त्याचं मेन कारण म्हणजे आपली अमेरिकेसोबतची डील जी आहे, ती सक्सीड झाली नव्हती. ती फॉर्च्युनेटली काल परवा ती डील साइन झाली. त्याच्यावरती अजून पुढचं राजकारण सुरू झालंय. शेतकऱ्यांना काय मिळणार हा एक प्रश्न त्यात तयार झालाय. परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो युवकांच्या बाजूने आहे, तो युवकांसाठी पॉझिटिव्ह आहे. कारण आता जो एक्सपोर्ट मार्केट आहे, त्या एक्सपोर्ट मार्केटमध्ये आता आपल्या मालाची मागणी वाढणार आहे आणि म्हणून इथे उत्पादन वाढणार आहे आणि हे उत्पादन वाढलं की ऑटोमॅटिक रोजगार वाढतो. तर आता सध्याची जी प्रायोरिटी दिसते ती अगदी ह्याच्यापासून म्हणजे तुमचं कपडा निर्मितीपासून इलेक्ट्रॉनिक्स आहे, सेमीकंडक्टर सेमीकंडक्टर्स आहे, एआय आहे, क्लायमेट चेंज आहे, रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये पर्यटनासाठी फार विशेष पर्यटन एक तरतूद आहे. महत्त्वाचा भाग आहे. दुसरं कृषी आधारित म्हणजे जे काही स्किल्ड लेबर नाहीयेत किंवा सेमी स्किल्ड लेबर आहेत, त्यांना कुठे ॲब्सॉर्ब करायचं, तर त्यांना तुम्ही कृषीचा मुद्दा काढला, तर कृषीसाठी त्यांनी काही ज्या हॉर्टिकल्चरच्या योजना आहेत, म्हणजे साधारणतः कोस्टल भागासाठी त्यांनी सुरुवातीला केलंय बेसिकली नारळ असेल, फणस असेल, काजू असेल किंवा चंदन असेल, अशा प्रकारच्या ज्या काही हॉर्टिकल्चरच्या योजना आहेत, की ह्याच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी, ह्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी काही योजना आणल्यात. त्याचं कारण असं आहे, की तिथले बेरोजगार तिथेच ॲब्सॉर्ब करता आले पाहिजेत. त्याच्या सोबतीला शेती संलग्न जे उद्योग आहेत, त्यामुळे तुम्ही जे म्हटलात ते, की कुक्कुटपालन आहे, डेअरी आहे किंवा ॲनिमल हसबंडरी आहे किंवा तत्सम अजून जे व्यवसाय आहेत किंवा कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योग असेल, असे सगळे उद्योग वाढणं गरजेचं आहे. कारण ते उद्योग वाढले तर शहरातली गर्दी कमी व्हायला मदत होईल. कारण हे उद्योग साधारणतः कुठे लोकेट होतात तर ते ग्रामीण भागाच्या आणि शहरी भागाच्या मध्ये कुठेतरी असतात, की त्यांना शहराचं मार्केट पण जवळ पाहिजे आणि त्यांना रॉ मटेरियलचं अवेलेबिलिटीचं मार्केट पण जवळ पाहिजे. त्यामुळे त्यांना ही आपली काळाची गरज आहे. कारण तुम्ही जर त्यांना शेतीमधून बाहेर काढलं आणि शहरात आणून ठेवलं, तर ते शहरात वेठबिगारीचं आयुष्य जगतील. इथल्या व्यवस्थेवर ताण निर्माण करतील. इथे जे काही स्लम्स आहेत त्या वाढत जातील आणि इथे जे भाववाढ आहे बेसिकली रिअल इस्टेटमध्ये असेल किंवा हे सगळ्या त्यांच्या दैनंदिन आयुष्यातले भाववाढ असेल, ती त्यांना झेपवणारी नसेल. अशाकरता डिसेंट्रलायझेशन होणं गरजेचं आहे. म्हणून शेतीतील जो बेरोजगार आहे, तो तिथे बाहेर काढायचा. त्याला म्हणजे नंबर 2, नंबर 3च्या सिटी आहेत, टायर 2, टायर 3 सिटी ज्या आहेत, त्या सिटीमध्ये त्यांना लोकेट करायचं. म्हणजे मला मग खरं या मग हे उद्योग कुठे जाणार? मग हे सगळे उद्योग यातले काही-काही उद्योग तिकडे शिफ्ट होऊ शकतात का? याचा सुद्धा विचार गव्हर्नमेंट करत आहे. नाही, मला याच्या संदर्भातच विचारायचं तुम्ही आता उल्लेख केला 2 आणि 3 टायर सिटी ज्या आहेत आपल्या भारतातल्या. खरं तर मुंबई, पुण्यासारख्या किंवा दिल्लीसारख्या ही शहरं आता वाढीचा वेगच म्हणजे त्यांच्याकडे आता जागाच नाहीये. जागा नाहीये. ऑलरेडीच ते फुगलेली आहेत. तर आता नवीन जी ही शहरं आहेत, नव्यानं तयार होतील त्याच्यामध्ये खरं तर क्षमता वाढेल आणि त्याच्यामध्ये सामावून घेण्याची शक्ती सुद्धा असेल. मग तिथं रिअल इस्टेट उद्योग वाढणार आहे, त्याच्यामुळे रोजगार होईल. बाकीचे जे उद्योग आहेत संलग्न, शहर आलं की नुसतं लोकं येत नाहीत, तर व्यवसाय पण येतो. तर त्याचा परिणाम या सगळ्या अर्थव्यवस्थेवरती कसा होऊ शकतो? निश्चितच. कारण तुमची सरकारी गुंतवणूक ही पहिली इनिशिएटिव्ह आहे. म्हणजे आता मी साधारण एक उदाहरण देतो. आपण महाराष्ट्राबद्दल बोलूया. मुंबई ते नागपूर हायवे आता
एक्सप्रेस हायवे आपण बनवला आहे. समृद्धी हायवे ज्याला आपण म्हणतो, समृद्धीचा जो काही रस्ता आहे. त्याचा जरी विचार केला आपण तर औरंगाबादपर्यंत सगळं औद्योगिकरण झालं. मुंबई ते औरंगाबाद औद्योगिकरण झालंय. पण औरंगाबादपासून ते नागपूरपर्यंत औद्योगिकरण अजिबात नाही. त्यामध्ये पश्चिम विदर्भ मोठ्या प्रमाणात आहे. पश्चिम विदर्भात जर तुम्ही समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूनी जसं आपला दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे, असा कॉरिडॉर उभा केला, तर डेफिनेटली इकडे इंडस्ट्री लोकेट होईल का? त्याचे 2 कारण आहेत. एक म्हणजे तिथे जमीन स्वस्त आहे, तिथे रोजगार उपलब्ध आहे आणि जो विदर्भातला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न आहे, म्हणजे जो कारण तिकडे एक्सेस लेबर तुमचा आहे, तिथे उत्पादन क्षमता कमी आहे, उत्पादकता कमी आहे शेतीची, तर तिथल्या म्हणजे ते शेती करून बाहेरचा रोजगार सुद्धा मिळवू शकतील. तर अशा ज्या योजना आहेत, ह्या पर्यायी योजना आहेत, ह्यांची जी प्रायोरिटी आहे, ही प्रायोरिटी आपल्याला बजेटच्या थ्रू सेट करायला लागते. मग पहिली गुंतवणूक तुम्हाला करायची आहे, त्यानंतर प्रायव्हेट गुंतवणूक करणार आणि त्यानंतर हे अर्थव्यवस्थेला चालना देणार आहे आणि म्हणून जो काही कॅपेक्स नावाची जी काही टर्म आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर आपण म्हणतो, तो कॅपेक्स खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की तुम्ही पैसे कुठे खर्च करणार. त्याचे 2 फायदे आहेत. एक तर ॲक्चुअल खर्च कुठे करणार, त्यामुळे त्या सेक्टरला बूस्ट मिळणारच आहे. पण तो मार्केटला सिग्नल असतो. मार्केटला सिग्नल काय दिला तुम्ही? कालची ट्रेड डील झाल्या-झाल्या, साइन झाल्या-झाल्या तुम्हाला स्टॉक मार्केट 2000 पॉइंटनी उचललंय. तुमचा जो काही रुपयाचं अवमूल्यन झालं होतं, रुपया ₹93 पर्यंत गेला होता, तो आता 90 पर्यंत आलाय. मग ह्या सगळ्या गोष्टी कनेक्टेड असतात. आज मेजर चॅलेंज जो आपला आहे, तो बेरोजगारीचा आहे, शहरीकरणाचा आहे आणि हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला एकत्रित सॉल्व्ह व्हायचे असतील, तर तुम्हाला रिफॉर्म्स करणं गरजेचं आहे. म्हणजे बेसिकली बजेट बजेटचे 2 प्रकार असू शकतात. एक म्हणजे जे पॉप्युलिस्ट बजेट आहे, म्हणजे जे सगळ्यांना आवडेल असं. मी तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये एवढी सूट दिली, जी-एस-टीमध्ये एवढी सूट दिली किंवा अजून कशात तरी सूट दिली किंवा ह्या स्वस्त झाल्या वस्तू, ह्या महाग झाल्यात. असा एक फायदा होऊ शकतो. एक बजेट असंही असू शकतं, की जे जे तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट देऊ शकत नाही. पण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि जे अर्थव्यवस्थेपुढील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे इंडिव्हिज्युअल नाहीयेत, पण ते व्यवस्था म्हणून जे प्रश्न आहेत, ते प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने, सोडवण्याच्या दृष्टीने जी काही रिफॉर्म्स करायचे. रिफॉर्म्स करणं गरजेचं आहे, त्या रिफॉर्म्सचा पायाभरणी मला या बजेटमध्ये दिसते. आणि म्हणून मी या बजेटला तशा अर्थाने, अर्थशास्त्रीय अर्थाने जर विचार केला, तर मला हे बजेट मागच्या अनेक बजेटपेक्षा चांगलं वाटतंय. त्यांनी रिफॉर्म्स ऑलरेडी सुरू केल्यात. जी-एस-टीमध्ये त्यांनी ऑलरेडी सुधारणा केल्यात. अजूनही जी-एस-टीमध्ये सुधारणा अपेक्षित आहे आणि अजून काय-काय चॅलेंजेस आपल्यापुढे आहेत, तेही आपल्याला बघणं गरजेचं आहे. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही जर विचार केला, तर रुपयाचं अवमूल्यन हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. पण त्याच्याही ट्रेड वॉर हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. मग त्यामुळे अमेरिकेने तुमच्यावर लादलेले रेसिप्रोकल टॅरिफ असेल, जो काही एक्स्ट्राचा जो काही काय म्हणतात त्याला आयात कर आहे, तो तुमच्यावर लावला. त्यामुळे तुमचं आंतरराष्ट्रीय बाजारामधलं जी काही स्पर्धात्मकता आहे ती कमी झालेली आहे. म्हणजे आपल्या वस्तू ह्या परदेशी मार्केटमध्ये महाग होतात. मग त्या महाग झाल्यानंतर त्याची मागणी कमी होते. मागणी कमी झाली की त्याचं उत्पादन कमी होणार आणि त्याचं उत्पादन कमी झालं की परत रोजगार कमी होणार. म्हणजे हे सगळं सायकल आहे. हे सगळं सायकल आपल्याला दुरुस्त करायचं आहे. 2 बाजूंनी दुरुस्त करायचं आहे आणि अजून एक चॅलेंज होतं की जागतिक पातळीवर तुम्ही बघाल तर मंदीचं सावट आहे. साधारणतः त्याचा जो वाढीचा दर आहे, जागतिक अर्थव्यवस्था तो 3% आसपास आहे. आपण 7% आसपास होतो, 7% पुढे होतो. परंतु या आत्ताच्या ज्या अर्थसंकल्पाच्या अगोदर जो काही इकॉनॉमिक सर्व्हे मांडला गेला, त्यामध्ये थोडंसं स्लो डाऊन दिसतंय. त्यामध्ये त्यांनी सांगितलं, की साधारण पावणे 7% चा ग्रोथ रेट असेल. म्हणजे आपण पावणे 7% च्या खाली घसरू नये. या दृष्टीने त्याला अजून बूस्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणं गरजेचं आहे. म्हणजे काय तर तुम्हाला रोजगार निर्मिती करायला लागेल. लोकांच्या हातातलं उत्पन्न वाढवावे लागतील. लोकांच्या हातातलं उत्पन्न वाढलं, की ऑटोमॅटिकच वस्तू आणि सेवांची मागणी वाढणार आणि हे जे अर्थचक्र आहे, ह्याची गती वाढणार. आणि तुम्हाला जर खऱ्या अर्थाने विकसित भारत जो म्हणतो आपण त्याला, डेव्हलप्ड नेशन जर करायचं असेल 2047 ला, तर ह्या सगळ्या बेसिक प्रॉब्लेमवरती काम करणं गरजेचं आहे. त्यातलं बरचसं काम गव्हर्नमेंटने केलं. इन्फ्रास्ट्रक्चरवरती गेले 10 वर्ष, 15 वर्ष खूप जास्त एक्सपेंडिचर झाला आणि रस्ते असेल, एअरपोर्ट असतील, रेल्वे असेल, याच्यामध्ये नूतनीकरण आलं, इन्फ्रास्ट्रक्चर यावेळेस जलवाहतूक सुद्धा मोठा जलवाहतूक सुद्धा त्याच्यात आपण आणली आहे. अजून आता आता त्यांना लक्षात आलं, की नुसतं एवढं करून चालणार नाही. तर आपल्याला टेक्नॉलॉजीच्या साइडने सुद्धा आता विचार केला पाहिजे. मग टेक्नॉलॉजीच्या साइडने आहे किंवा आता जागतिक वातावरणीय बदल आहे, क्लायमेट चेंज हा सुद्धा विषय आहे. कारण वातावरणीय बदल हा आता काय फक्त पुस्तकातला विषय राहिलेला नाहीये. तो ॲक्चुअल शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे, याच्यावर तो परिणाम करायला लागलाय. कारण तुम्ही बघितलंय, की इव्हन उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडतोय. पावसाळ्यात बरेच दिवस पाऊस पडत नाहीये किंवा हिवाळ्यात पाऊस पडतोय. हे सगळे ऋतुचक्र बदलायला लागले आणि त्याचा तुमच्या पीक रचनेवरती, तुमच्या उत्पादकतेवरती परिणाम झालाय. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न त्याच्या अवतीभोवती फिरायला लागलं.
किंवा चढ उतार त्यामध्ये बघायला मिळतात. बरोबर. हा एक प्रश्न आहे. मग टेक्नॉलॉजीचे अजून कुठले प्रश्न आहे? कंडक्टरचं मार्केट आहे. आता कालची न्यूज तुम्ही बघितली असेल, की चायना तुमच्या ज्या रॅम आहेत, ज्या आपण कॉम्प्युटरमध्ये वापरतो, त्या रॅममध्ये त्यांनी साधारणतः $140 ला ती रॅम विकायला मार्केटमध्ये त्यांनी काढली आहे. जी ॲव्हरेज प्राईस $300 ते $400 ची आहे. मग तुम्ही ह्या कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, ईव्ही असेल किंवा क्लायमेट चेंज असेल किंवा एआयचं मार्केट असेल, ह्या सगळ्या मार्केटमध्ये तुम्हाला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे का? त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ऊर्जा. ऊर्जेमध्ये आपण किती डेफिशियंट आहोत. ऊर्जेमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. ते सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग आहे. त्यामध्ये सुद्धा गव्हर्नमेंटने इन्व्हेस्ट केली आहे. मग तिथे ऊर्जा जर नसेल तुमच्याकडे, तर तुम्ही एआय आणि तुम्ही कुठल्याही टेक्नॉलॉजीला अडॉप्ट करताना तुमची धावपळ होणार आहे. त्यामुळे हे जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर ज्या विकसित भारतच्या दृष्टीने गरजेचं आहे, त्या दृष्टीने हे रिफॉर्म्स होताना दिसतायत. म्हणजे आता ढोबळ असं बोललं जातं, की हे फार कमी लोक बजेटचा अभ्यास वेगळ्या पद्धतीने करतात. हे मगाशीच मी उल्लेख केला, की कोणत्या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट येतीये, अर्थसंकल्पाची दिशा काय आहे? म्हणजे ती दिशा जर समजली, तर तुम्हाला समजू शकतं, की पुढच्या काही वर्षांमध्ये कुठल्या सेक्टरकडं केंद्र सरकारची म्हणजे इन्व्हेस्टमेंट असणार आहे, त्याला प्राधान्यक्रम असणार आहे. तसं एक आता आपल्याकडं आता शिक्षणाचा रेट आहे तो बऱ्यापैकी वाढलेला आहे. त्यामुळं बजेटचा अभ्यास करायला हरकत नाही तरुणांनी. नक्कीच कारण हरकत नाही. तरुणांचेच प्रश्न आहेत. जर त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील, तर केवळ रोजगार म्हणजे मला नोकरी पाहिजे, तर मी नोकरी देणारा पंतप्रधान सुद्धा अनेकदा म्हणतात, की तुम्ही नोकरी घेण्यापेक्षा देणारे बना. पण हे देणारे बनण्यासाठी तुम्हाला अर्थसंकल्पाचा अभ्यास करावा लागेल. निश्चित. अगदी तुम्ही कुठंही मला असं वाटतं म्हणजे खूपच हे याविषयी तुमचं मत काय? खूपच चांगला प्रश्न तुम्ही काढलाय विचारला बेसिकली. त्याचं कारण असं आहे, की जोपर्यंत तुम्हाला तुमच्या अवतीभोवतीच्या विषयांचं नॉलेज नसेल, तोपर्यंत तुम्हाला त्याच्यावरचे प्रश्न, त्याच्यावरची उत्तर तुम्हाला कळणार नाही. उदाहरणार्थ कुठलाही कोर्स पूर्वी असं असायचं, की डॉक्टर, इंजिनियर किंवा टीचर, ग्रामीण भागामध्ये काय पोलीस, आर्मी किंवा शिक्षक अशा प्रकारच्या नोकऱ्या असायच्या. आता हे सगळं मार्केट बदललंय. जॉब मार्केट कंप्लीटली बदललंय आणि जॉब मार्केट हे इतकं डायनामिक आहे, की या 5 वर्षात जर ह्या अमुक-अमुक नोकऱ्या असतील, अमुक-अमुक क्षेत्रामधल्या नोकऱ्या असतील, तर कदाचित पुढच्या 5 वर्षात त्या नसतीलही सुद्धा. मग तुम्हाला शिक्षण घेताना तुम्हाला बजेट आहे किंवा इतर इकॉनॉमिक जे काही रिपोर्ट्स येत असतात, तेच तुम्ही कायम वाचणं गरजेचं असं आहे, की भविष्य तुम्हाला दिसतं. आता एआय मार्केट कुठपर्यंत जाणार आहे? एआय नंतर कोणत्या क्षेत्रावर परिणाम होणार आहे? कुठली बेरोजगारी वाढणार आहे? हे तुम्हाला जर अगोदरच कळालं, तर तुम्ही त्या क्षेत्रामधले कोर्सेस करणार नाहीत किंवा त्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार नाही. दुसरा भाग तुम्ही म्हटलात, की जसं स्टार्टअपचा असेल, की तुम्हाला संधी कुठे आहेत? बजेट आणि स्टॉक मार्केट. तुम्ही आता बघितलंय, की किती कनेक्टेड असतं बजेट आणि स्टॉक मार्केट. बजेटमध्ये थोडीशी निराशा दिसली, स्टॉक मार्केट गडगडलं. त्याचप्रमाणे काल अमेरिकेसोबत झालेली डील चांगली दिसली, मार्केट एकदम 2000 पॉइंटनी वर गेलं. म्हणजे मार्केट आता इतकं कनेक्टेड झालंय, फ्लक्च्युएट इतकं फ्लक्च्युएट झालंय, इतकं डायनामिक, ते इतकं क्षणात कनेक्टेड त्याच्यावरती क्षणात परिणाम बदल होतात. होतो आणि त्याच्यातली गुंतवणूक सुद्धा कमी जास्त होते. मग त्या क्षेत्रामधली गुंतवणूक जर कमी जास्त झाली, तर त्या क्षेत्रातलं उत्पादन कमी जास्त होतं. त्या क्षेत्रातल्या रोजगार निर्मितीच्या क्षमता कमी जास्त होत राहतात. म्हणून मला असं वाटतं, की युवकांनी बजेट समजून घेतलं चिकित्सकपणे समजून घेतलं पाहिजे. चिकित्सकपणे समजून घेतलं पाहिजे आणि नुसतं आपलं बजेट नाही, तर मला असं वाटतं जागतिक पातळीचा सुद्धा त्यांनी अवेअरनेस ठेवलं पाहिजे. अगदी तुम्हाला डिटेलमध्ये जायची गरज नाही. पण जगभरात काय चाललंय, काय ट्रेंडिंग आहे. मला असं वाटतं हे नवीन जनरेशन याबाबतीत सजग आहे. त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं अवेअरनेस असतं. परंतु जरा डिटेल जर त्यांनी अवेअरनेस केलं, तर त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये, त्यांना त्यांच्या रोजगारामध्ये, त्यांना त्यांच्या स्किल्समध्ये एन्हान्समेंट करायची का? नेमकं इलेक्ट्रॉनिक्समध्ये करायचं, तर मग इलेक्ट्रॉनिक्समध्ये कोणत्या क्षेत्रात जायचं? मग कॉम्प्युटर जसं आता 40,000 कोटीची आता प्रोव्हिजन झाली आहे किंवा 15,000 कोटी आपल्याला एव्हीजीसी लॅब साठी दिलेत किंवा अजून 10,000 कोटी तुमच्या कंटेनर मॅन्युफॅक्चरिंगसाठी दिलेत. तर ह्या सगळ्या इंजिनिअरिंगच्या स्टुडंटचा मुद्दा आहे. मग इंजिनिअरिंगचे कोणते ट्रेड आहेत, की ते ट्रेड जास्त त्यासाठी जॉब म्हणजे निर्माण होणार आहेत. कंटेनर बनणार आहे म्हणजे सप्लाय चेन वाढणार आहे. सिंपल आहे. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही ग्रामीण भागापासून अगदी कोल्ड स्टोरेज पासून किंवा वेअर हाउसिंग पासून ते कंटेनरपर्यंत तुमचं एक्सपोर्ट करण्यासाठी सुद्धा ते लागणारच आहेत. बरोबर आहे. ह्या सगळ्यासाठी सप्लाय चेन मजबूत करणं गरजेचं आहे. आज सगळ्यात मेन प्रश्न आहे सप्लाय चेन जर आपली रिसिलिएंट नसेल, तर मला असं वाटतं की आपण फार मोठी रिस्क घेतोय आणि त्या दृष्टीने गव्हर्नमेंटने खूप स्ट्राँग पावलं उचललीत या बजेटमध्ये. मनापासून धन्यवाद. तुम्ही फार म्हणजे बजेटचा जो अर्थ खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत जायला पाहिजे होता. त्याची दिशा काय? त्याच्यातून नेमकं काय मिळणार आहे? खरं तर आकडे बघून आणि आकडे वाचून त्याचा फायदा नाही होणार आहे. पण जर निश्चित. बजेट समजलं,
तर त्याची दिशा समजेल आणि त्या दृष्टिकोनातून तयारी करता येईल. खरं तर रोजगार मिळणं म्हणजे केवळ नोकरी मिळणं एक नाहीये, गोष्ट मला असं तर वाटतं खरं तर म्हणजे व्यवसायाच्या संधी सुद्धा आहेत. म्हणजे कुठे इन्फ्रास्ट्रक्चर वाढणार आहे, त्याच्यामध्ये व्यवसायाच्या संधी सुद्धा खूप दडलेल्या आहेत. ते जर कळलं, तर हेच युवक उद्याचे उद्योजक सुद्धा असू शकतील. तुम्ही काहीतरी बोलत होतात. हो. मला असं वाटतं एक सेक्टर जे मागे राहते ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सरकार त्याकडे थोडंसं गांभीर्याने बघणं गरजेचं आहे सरकारचं सुद्धा. एक स्किलिंगवरती ते काम करतायत. पण बेसिक एज्युकेशन सेक्टर आणि हेल्थ सेक्टर ह्या 2 सेक्टरवरती हेल्थवरती गव्हर्नमेंटचं लक्ष आता बऱ्यापैकी आलंय किंवा सोशल सिक्युरिटी असेल म्हणजे जी सामाजिक सुरक्षा जी आहे ती आहे. ह्या 2-3 सेक्टर जोपर्यंत कारण आता आपलं जे यूथ पॉप्युलेशन आहे, हे आता एजिंग होणार आणि ते एजिंग झाल्यानंतर म्हणजे ओल्ड पॉप्युलेशन जास्त आपल्याकडे असणार आहे. जसं आता यूथचं पॉप्युलेशन तसं काही काळाने आपल्याकडं ओल्ड हो, पॉप्युलेशन जास्त असणार. म्हाताऱ्या वृद्ध लोकांची लोक असतात. वृद्ध लोकांची संख्या जास्त असणार आहे. मग त्याच्यासाठीची सोशल सिक्युरिटीची सुद्धा प्रावधान आत्ताच आपल्याला करायला लागेल. ते काही वेळेवर आपण करणार नाहीयेत. त्यामुळे शिक्षणासाठी शिक्षणाची बदलणारे जे काही कंगोरे आहेत, डायमेन्शन्स आहेत, ते सगळे गृहीत धरून वेगवेगळ्या अवेन्यूज तयार करण्यासाठी, त्या संस्था उभ्या करण्यासाठी, त्या इन्स्टिट्यूट उभ्या करण्यासाठी गव्हर्नमेंटने त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं त्याप्रमाणे बरेच प्रयत्न चालू आहे. परंतु ॲक्चुअल एज्युकेशनवरती प्रायमरी एज्युकेशनपासून ते तुमच्या हायर एज्युकेशनपर्यंत अजून गव्हर्नमेंटनी स्पेंडिंग वाढवणं गरजेचं आहे आणि त्यासोबत आरोग्यावरती स्पेंडिंग वाढवणं गरजेचं आहे. धन्यवाद ते सर, आपण वेळ दिलात. खरं तर बजेट दरवर्षी येतं आणि त्याविषयी चर्चा होतात. अर्थही सांगितले जातात. पण हे अर्थ नेहमी आकड्यांमध्येच येतात खरं तर समोर. पण ह्याची दिशा काय आहे? कुठल्या सेक्टरमध्ये काय होणार आहे? आणि त्याच्यातून कशा पद्धतीनं म्हणजे भारतासमोर भारताचा जर विचार केला ना, तर सगळ्यात मोठी समस्या आहे रोजगार निर्मितीची. आणि म्हणून आपल्या आत्ताच्या चर्चेचा मूळ गाभाच हा होता, की रोजगार निर्मिती. कारण आपल्याकडे युवकांची संख्या प्रचंड आहे आणि या युवा पिढीच्या हाताला काम जर नाही भेटलं, तर ही जी विधायक शक्ती आहे, ती विध्वंसक कधी होऊ शकते, हे सांगता येणार नाही. आणि आपण नेपाळमध्ये, श्रीलंकेमध्ये, पाकिस्तानमध्ये तर मगाशी बोडके सरांनी सांगितलं, तर ते म्हणजे ही सगळं आपल्याकडे उदाहरणं आहेत. त्यामुळे भारतामध्ये हे घडू नये, म्हणून आजच त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं आणि हेच लक्ष मला वाटतं या बजेटमध्ये दिलेलं आहे. आणि वेगवेगळ्या म्हणजे उद्योग असेल, शेती असेल, पर्यटन असेल, वाहतूक असेल, रस्ते निर्मिती असेल, रेल्वे असतील, ह्या सगळ्या सेक्टरमधून रोजगार निर्मिती कशी वाढेल यावरती प्राधान्यक्रम दिलेला दिसतो. बोडके सरांनी आपल्यासमोर अनेक पैलू मांडलेले आहेत. आपणही बजेट बघितलेलं आहे. तुम्हाला याच्याविषयी काय वाटलं? तुमचं मत काय आहे? ते सुद्धा व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. आणि फॉर द पीपल न्यूजवरती जे असे अनेक विविध व्हिडिओज आम्ही बनवत असतो, ते जर आपल्याला पाहायचे असतील, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.